हॅलो टू ऑल हार्डवर्किंग गाईज. आय होप तुम्ही सगळेजण एकदम ताकद लावून स्टडी करत असणार. तर आज सकाळी मी लवकरच उठली होती मॉर्निंगला आणि सगळ्यात आधी उठल्या मग मी DSS घेऊन बसली. बघू शकता खूप छान असं सनलाईट येत होता आतमध्ये. माझ्या रूममध्ये ना डायरेक्टच असा सनलाईट येतो. त्यानंतर मग मी एक मोठा ब्रेक घेतला आणि थोडं जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि नंतर मग मी करंट अफेअर्स करायला बसली रोजच्यासारखेच. करंट अफेअर्स केलं प्लस एक 1 मंथली व्हिडिओ पण कंप्लीट केला. त्यानंतर मग मी मुंबई GK रीड करायला घेतलं आणि इथे टिक करत होती मी जे कंप्लीट झालं ते. त्यानंतर मुंबई GK रीड करायला घेतलं आणि मुंबई GK रीड केल्यानंतर मी खूप ड्रेन झाली होती. तरी पण मग मी कसं तरी GST PYQ कंप्लीट केले आणि मग आपला मोर्चा वळवला किचनकडे. तर काहीतरी खायचं म्हणून. पण जोपर्यंत मी काहीतरी खात नाही ना तोपर्यंत माझं असं एकदम मूड फ्रेश होत नाही आणि स्टडीमध्ये काही मन लागत नाही. त्याच्यामुळे मग मी इथे छान रेड पोहे घेतले होते आणि हे रेड पोहे मी स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर मग मी पोहे बनवले आणि खूप हेल्दी असतात हे पोहे. याच्यामध्ये फॅट वगैरे काही नसते आणि हेल्दी असते. त्याच्यामुळं मग मी पोहे बनवले आणि मम्मी आणि मी तारक मेहता बघत बघत पोहे एन्जॉय केले. त्याच्यानंतर मग इथे मग मी पुन्हा नवीन एनर्जीने स्टडी करायला बसली. तेवढाच मम्मीसोबत थोडा टाईम स्पेंड झाला. नाही तर असा काही वेळ भेटत नाही. असं आपण नेहमीच आपण बिझीच असतो अभ्यासात. तर एवढं करून पण मग माझा DSS काही कंप्लीट झाला नव्हता. तर आता उद्या सकाळी करेल मी पुन्हा तो घेऊन बसेल. त्याच्यानंतर मग एक टेस्ट सॉल्व करायची होती पण मी आता ते झोपायच्या आधी एक टेस्ट सॉल्व करून घेईल. तर गुड नाईट टू ऑल. चिल रहा.